हे फार मोठे आहेत. तुम्ही बाह्य स्वरूप पाहू नका, त्यांचं अंतरस्वरूप बघा. आणि अत्रि ऋषी डोळे मिटतात आणि बघतात आणि ते रूप पाहून बघतात की अरे आपल्या घरी. आणि मग ती सांगते त्यांना की ह्यांना सहज स्थितीतलं भोजन पाहिजे होतं आणि त्यामुळे मला हे करावं लागलं. त्यांना खूप आनंद होतो की तपश्चर्येची आणि तेजाची परीक्षा पाहण्यासाठी खुद्द ब्रह्मा विष्णू महेश आपल्या आश्रमात आले. नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातील सुंदर लाडगर गाव यूट्यूब चॅनलवरती मी रोशन करतेकर आपले स्वागत करतो. आजची व्हिडिओ ही श्री दत्त जन्मोत्सवाची असणार आहे आणि तुम्हाला हा जन्मोत्सव खूप आवडणार आहे. दत्त दत्त गुरुदेव दत्त, दत्त दत्त गुरुदेव दत्त, दत्त दत्त गुरुदेव दत्त, दत्त दत्त गुरुदेव दत्त. लाडगरमध्ये श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो आणि आज श्री दत्त जयंती जन्मोत्सव आहे. आणि आज मी तुम्हाला श्री दत्त जन्मोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो हे दाखवणार आहे. कोकणातील श्री दत्त जन्मोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो हे तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला हा जन्मोत्सव नक्की आवडणार आहे. दत्त 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 मुखाने म्हणा अवधूत चिंतन म्हणा. दत्त दत्त मुखाने म्हणा हो अवधूत चिंतन म्हणा हो. दत्त दत्त मुखाने म्हणा हो अवधूत चिंतन म्हणा. दत्त दत्त मुखाने म्हणा हो अवधूत चिंतन. नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना मत्सरू दंभ भारू, नको रे मना क्रोध हा खेदकारी. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना नमस्कार करते आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करते. कीर्तनाच्या निरूपणासाठी नेहमीच संतांचे अभंग घेतले जातात. मग ते ज्ञानेश्वर माऊलींचे असतात, नामदेव महाराजांचे असतात, तुकाराम महाराजांचे असतात, जनाबाईंचे असतात, अगदी समर्थांचा सुद्धा आरंभी वंदीन अयोध्येच्या राजासारखे अभंग असतातच. पण आज निरूपणासाठी आपण जो अभंग आज निरूपणासाठी आपण अभंग नाही घेतलाय. आपण उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता
घरी दारी शय्येवरी अति सुखाच्या अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. जय जय रघुवीर समर्थ. तर ह्या श्लोकामध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी पूर्णपणे सार दिलेला आहे की कशा प्रकारे तुम्ही आज श्री दत्त मंदिरात जन्मोत्सवानिमित्त आज भजनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम होता. आज देवके तसेच दत्तवाडी आणि औदुंबरवाडीमधील वारी आज दत्त मंदिरात आली होती. त्यानंतर मंदिरात आरती झाली होती आणि त्यानंतर भजन सादर केलं होतं. भजन बुवा होते, सोलापूरवरून आले होते आणि त्यानंतर कीर्तन सादर करण्यात आला आणि त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ते मूळ स्वरूपात आल्यानंतर अत्री ऋषी येतात, बाहेर गेलेले अनुष्ठानासाठी गेले होते. ते परत आल्यावर बघतं तर ब्रह्मा विष्णू त्याच्या मूळ स्वरूपात असतात. ते येतात आणि त्यांना नमस्कार करतात. देव त्यांना आशीर्वाद देतात आणि आपल्या पत्नींसह स्वलोकी जायला निघतात. आपल्या पत्नींसह स्वलोकी जायला निघतात. ते झालं तेव्हा अत्री ऋषी ब्रह्मा विष्णू महेशांना विनंती करतात, देवा तुमच्यासाठी हा पाळणा बांधला, आत्तापर्यंत तुमचं अस्तित्व इथे होतं आणि आता तुम्ही निघून चाललात, तर तुमचा अंश ह्या पाळण्यांमध्ये अवतरावा असा आशीर्वाद द्या. तेव्हा देव अत्री ऋषींची विनंती मान्य करून सांगतात त्यांना की अत्री, तुला असा पुत्र होईल की जो देवांच्या गुरुस्थानी असेल. इतर लोक, इतर देव देव असतील, पण तुझा पुत्र हा गुरुदेव असेल आणि असा पुत्र तुला होईल. देवांच्या आशीर्वादाप्रमाणे अनुसयेला दिवस गेले आणि बरोबर 9 महिन्याने अनुसयेला पुत्र होतात. 3 पुत्र होतात. ब्रह्मांच्या अंशाने चंद्र, विष्णूंच्या अंशाने दत्त आणि शिवांशाने दुर्वास मुनींचा जन्म होतो. दिगंबरा दिगंबरा दयाने सदा वासना मात केला, दयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, समाधी पाहता समाधान होते, तनु कष्ट भीत्यासी आनंद देते, मनी भाविका कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, लाडगडमध्ये श्री दत्त जन्मोत्सवाची व्हिडिओ तुम्हाला दाखवलेली आहे. कोकणात श्री दत्त जन्मोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे.
हा जन्मोत्सव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटवर नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.